लोक देवाला पण आव्हान करतात, चॅलेंज करतात, परमेश्वराला पण आव्हान करतात. एक जगातलं सर्वात मोठं जहाज टायटॅनिक, आणि त्या टायटॅनिक जहाजाचा जो मालक होता त्या कंपनीचा, त्याने एक प्रेस कॉन्फरन्समध्ये लोकांसमोर त्याने सांगितलं की मी जगातलं सगळ्यात ताकदवर, जगातलं सगळ्यात मोठं शिप जे आहे ते बनवलेलं आहे, मोठं जहाज मी बनवलेलं आहे, याच्यासारखं मजबूत आणि सुरक्षित जहाज कुठलंच नाहीये. आणि ह्या माझ्या जहाजाला माणूस काय, समुद्र काय, देव सुद्धा याला बुडू शकत नाही. त्याने माणसाला नाही, त्याने सर्व शक्तिमान देवाला, परमेश्वराला आव्हान केलं. आणि हजारो लोक त्या जहाजात प्रवास करत होते, आणि त्या जहाजाचा पहिलाच प्रवास होता. असंही नाही की खूप वेळा त्या जहाजाने प्रवास केला होता आणि मग ती घटना झाली, नाही. त्या जहाजाचा पहिलाच प्रवास म्हणजे सुरुवातच होती. समुद्रामार्गे ते चाललं होतं, रात्रीची वेळ होती, आणि रात्रीच्या वेळेस कितीतरी किलोमीटर अंतरावरती तो बर्फाचा मोठा डोंगर त्या समुद्रामध्ये होता. ती धोक्याची सूचना होती एक प्रकारे. आणि समुद्रामध्ये इतर पण काही जहाज होती, त्यातलं एक त्या समुद्रामध्ये असणारं जहाज त्यांनी पाहिलं की टायटॅनिक जहाज त्या दिशेने चाललेलं आहे जिथं मोठा हिमनग आहे, तो मोठा डोंगर आहे त्या बर्फाचा. आणि म्हणून ते जहाज त्यांना सूचना देत होते, पुढे तुमचा मार्ग बदला, कारण पुढे मोठा धोका आहे, त्या मोठ्या बर्फाच्या डोंगराला तुमचं जहाज आदळेल, तुम्ही तुमचा लवकर तिथून मार्ग बदला. म्हणून ते दुसरे जहाज त्यांना रात्रीच्या वेळेस सिग्नल देत होतं. पण जहाज चालवणारे इतके ते धुंद होते की टायटॅनिकच्या जहाजाने किंवा त्याच्या चालकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी ते टायटॅनिक जहाज त्या भयानक मोठ्या हिमनगाला, त्या मोठ्या बर्फाच्या डोंगराला जाऊन धडकलं जोराने. ते जहाज क्रॅक झालं आणि तासाभरामध्येच ते जहाज अर्ध पाण्यामध्ये बुडालं. खूप लोक त्या पाण्यात पडले आणि हजारो लोक त्या जहाजातले पहिल्याच प्रवासामध्ये मरण पावले. पहिल्याच प्रवासात करोडो रुपयाचं जहाज नाश झाला. का हे झालं? पहिलं तर देवाला चॅलेंज केलं, माणसाला केलं चॅलेंज, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्या अधिकाऱ्याला चॅलेंज केलं, काही प्रॉब्लेम नाही. पण सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, तो सर्वशक्तिमान आहे. इतक्या हलक्यात घेऊ नये लोकांनी परमेश्वराला, येशूला. तो जर मेलेल्यांना जिवंत करू शकतो, तो इतकी दया कृपा करू शकतो, तो तितका क्रोधाविष्ट भयानक पण परमेश्वर आहे. जे म्हणतात की आम्हाला संकट गाठणारच नाही, आमच्यापर्यंत देव पोहोचणारच नाही, असा कोणता देव आहे? हा येशू देव, जो आमचा नाश आणि घात करणार आहे. आम्हाला काहीच होणार नाही, आम्हाला कोणीच हात लावू शकत नाही, आमचं कोणीच काही बिघडू शकत नाही. एकदा तावडी सापडले तर वाचणार नाही म्हणा, कोणीच वाचू शकणार नाही. चॅलेंज देवाला करू नका, आणि देवाच्या लोकांना पण. चॅलेंज करणारे परमेश्वराला माती झालेले आहेत. हालेलुया.